आपले वकील बंधू आहेत, फक्त 2 मिनिटं अटेन्शन. तर बार काउन्सिल निवडणुकीबद्दल महाराष्ट्र आणि गोवा, तर आज आपल्याकडे आलेले प्रमुख अतिथी पाहुणे म्हटलं तर नितीन सातपुते जी आहेत, ते इलेक्शन लढवायसाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि सर्वांचं प्रथम पहिलं मत त्यांना द्याल अशी अपेक्षा मी करतो. तर आपल्याकडे आलेले आहेत, त्याचा मी परिचय करून दिलेला आहे. तर साहेब सांगितलं. नमस्कार सर्व. नमस्कार, माझं नाव नितीन शिवराम सातपुते. या बारचे बरेचसे जुने मेंबर आहेत. अगदी तळागाळापासून वकील क्षेत्रात आलेलो आहे, अगदी जमिनीवरची लढाई करून आलेलो आहे. त्यामुळे मी हायकोर्टला प्रॅक्टिस करतो, सुप्रीम कोर्टला प्रॅक्टिस करतो, म्हणून मला खाली काहीच माहीत नाही, MM कोर्टाच्या येता काही माहीत नाही असं काही नाही. अगदी मी खूप फाईट करत आलेलो आहे आणि सुरुवातीपासून स्ट्रगल केलेलं आहे, वकिलांसाठी पण केलेलं आहे. मुळामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं असेल आपले बार काउन्सिलचे जे मेंबर आहेत, किती मेंबर तिकडे बसले त्यांची नावं देखील आपल्याला माहिती असतात. याचं कारण असं आहे की बार काउन्सिलचे मेंबर जे बसलेले आहेत, जेवढे काही मेंबर आता आहेत त्यातले काही फक्त 2-3 लोकांची नावं आपल्याला माहीत असतात, कारण ते प्रॅक्टिसमध्ये असतात किंवा कुठल्या कारणाने आपल्याशी संपर्कात असतात. बाकीचे मेंबर आपल्याला माहिती देखील नसतात. याचं कारण असं आहे, कुठल्याही बारशी हे लोक MM कोर्ट, सेशन कोर्ट, सिटी सिव्हिल कोर्ट, फॅमिली कोर्ट, MSCT इथले जेवढे सारे फोरम आहेत, कॅट मॅट, इन्कम टॅक्सचे फोरम आहेत, त्यांच्याशी कधीही संपर्क साधत नाही. हे फक्त इलेक्शनला जागे होतात आणि स्वतःची नावं टाकतात आणि दरवर्षी म्हणजे हेच निवडून जातात आणि बाकी काहीच करत नाही. आता ह्या कोर्टात मला 25 वर्ष झाली, जुने मेंबर आहेत, म्हणजे दिलीप आहे, बरेचसे राजीव देसाई वगैरे आहेत, साहेब आहेत, आपण नरवदे साहेब आमचे मित्र आहेत, बरेचसे इथे मित्र जुने ओळखणारे पण लोक आहेत. हे कोर्ट MM कोर्ट जेव्हा सुरुवातीला मी इथे आलो प्रॅक्टिस, म्हणजे आम्ही केली प्रॅक्टिस, तेव्हापासून आहे तसंच, अजिबात त्यामध्ये बदल होत नाही. हा जो बार आहे, या बारचं हे जे आज जे रूप दिसतंय, हे रूप हे इथल्याच लोकांनी केलं. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांना काही पडलेलं नाही किंवा ज्युडिशियलला काही पडलेलं नाही, कुणालाच काही पडलेलं नाही. आपण फक्त ऑफिसर ऑफ द कोर्ट आहोत, फक्त आपल्या समाधानासाठी आपल्या कोर्टात फक्त. बाहेर आपल्याला काडीची किंमत देत नाही, पोलीसचं काडीची किंमत देत नाही. आपल्यावर बार काउन्सिलला कंप्लेंट फाईल होतात की अमुक क्लायंटचे पैसे घेतले, तुम्ही काम नाही केलं. बार काउन्सिल 2 वर्षाकरता सस्पेंड करतो, त्याचे पैसे परत द्या म्हणतात. आणि जेव्हा तुमची फी जेव्हा ते बुडवतात त्यावर तुम्हाला रेमेडी काय? तुमची लाख रुपये, 2-2 लाख रुपये जी काही फी असेल, 10,000 असेल, 5,000 असेल, पण त्याला रेमेडी काय? त्याला काहीच रेमेडी नाही. तुम्हाला सांगतो जा सिव्हिल कोर्टात सिव्हिल दावा दाखल करा, त्याचा रिकव्हरीचा, ते पण तुमच्याकडे एव्हिडन्स असेल तर तुम्ही ते सक्सेस व्हाल. आता तुम्हाला कुठेही प्रोटेक्शन नाही. ॲडव्होकेट इज अनप्रोटेक्टेड. ॲडव्होकेट ॲक्टमध्ये पण प्रोव्हिजन नाही आहे. ॲडव्होकेट्सना मारलं जातं, हल्ले केले जातात, खून केला जातो, त्याला काही प्रोटेक्शन नाही. मग ते बोरिवलीमध्ये मारलं होते त्या ॲडव्होकेटला, किती महाराष्ट्रामध्ये. आता मध्ये त्या औरंगाबाद अहमदनगरला आडाव कुटुंबाचा नवरा बायकोचा खून झाला, क्लायंटच्या अपोनंटने त्यांचा खून केला. ह्यांना काय प्रोटेक्शन आहे? त्यांच्या प्रोटेक्शन करता मुंबईमध्ये आझाद मैदानला मागच्या वर्षी आम्ही फेब्रुवारीमध्ये आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनामध्ये एक वकिलाला आणि एका महिला वकिलाला पोलिसांनी मारलं. त्याची दखल कोण घेणार? कोणी दखल घेतलेली आहे. मी बॉम्बे हायकोर्टला एक पिटिशन फाईल केली त्या संदर्भात, पोलिसांवर ऍक्शन घ्या आणि ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट हा इम्प्लिमेंट करा. ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये बार काउन्सिलला मी पार्टी बनवलं, बार काउन्सिलला BCIला पार्टी बनवलं, त्यांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आले, सरकारी वकील होते, ते देखील मेंबर बार काउन्सिलर आहेत आणि बार काउन्सिल पार्टी होतं. त्याचा रोल हा न्यूट्रल राहिला, अगदी न्यूट्रल. म्हणजे ह्या जे पिटिशन होती, ही जी पिटिशन बऱ्याचशा मी प्रेयर घेतल्या होत्या की वकिलांना एक सेमी गव्हर्नमेंटचा एक स्टेटस द्या, की पोलिसांनी हमला केला किंवा क्लायंटने जर हल्ला केला तर त्याला एक ऑन ड्युटी त्याला हमला केला, मग जसं सरकारी नोकराला जसं ते प्रोटेक्शन असतं तसं प्रोटेक्शन आम्हाला द्या. इतर बऱ्याचशा प्रेयर होत्या आणि हा ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट हा इम्प्लिमेंट करा. पहिल्यांदा बरेच मेंबर आले, सांगितलं आम्ही ह्या फॅसिलिटी देऊ, त्या फॅसिलिटी देऊ, तर तुम्ही देखील करू शकता. ते करावं लागतं. बाथरूम पाहिजे, चांगली मुतारी पाहिजे, टॉयलेट पाहिजे, चांगली कोर्ट आपले एअर कंडिशन पाहिजे, हे तर होत राहणार. पण जेव्हा तुम्ही जिवंत असाल तर तुम्ही होणार ना. तुमचा स्वतःच हक्क तुम्हाला मिळत नाही. आज किती वर्ष झाले आपण या भारतामध्ये, 75 वर्ष होऊन गेले भारताला स्वातंत्र्य मिळून. आज इकडे कोर्टाची दुर्दशा आहे, त्याच्यामध्ये कुणीही चेंज आणलेला नाही, कुणीही रिव्होल्युशन आणलं नाही. बॉम्बे हायकोर्टला ही पिटिशन मी फाईल केली, त्यामध्ये सरकारने विरोध केला, बार काउन्सिलने विरोध केला,
बार कौन्सिलने विरोध करायचं कारण काय? मी काय माझ्या काय घरचं काम होतं? त्या 2 वकिलांना मारलं, त्यांच्याबाबत कारवाई करा म्हणून सांगितलं. हे जो 2 वकील मारले, कोर्टाने सांगितले की त्यांना दोघांना घेऊन त्यांचे ॲफिडेव्हिट फाडले. शेवटच्या क्षणापर्यंत येतो तो बोले, पण काही लोक होते वकील, जाऊ नका तुम्ही इकडे, तुम्हाला प्रॉब्लेम होईल. अरे कसला प्रॉब्लेम होईल? कोर्टाने त्यांना ते आले नाही, पिटिशन डिस्पोज झाली. पण केंद्र सरकारला आदेश दिले की यांची ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्टची हे जे पेअर आहे ती कन्सिडर करा. आणि ती कन्सिडर केल्यानंतर केंद्र सरकारने याचं बिल बनवलं. कर्नाटकमध्ये आहे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट आहे, राजस्थानमध्ये आहे, मग महाराष्ट्रामध्ये का नाही? दिल्लीमध्ये जर कोणा वकिला मारलं, सगळ्या अख्खी वकिलांची फौज बाहेर येते, त्याला पोलिसांना बडवते. तिथे डेअरिंग करू शकत नाही वकिलांना मारायची. बिहारला जा तिकडे तसंच आहे, युपी मध्ये जा तिकडे ती एकता आहे, इकडे एकता दिसत नाही. इकडे एकता दिसत नाही. कारण काय, बार कौन्सिलमध्ये जे बसलेले ते सगळे हे बांगड्या घालून बसले. हे फक्त जाऊन त्यांचे जजबरोबर सेटिंग कसे होते, जजचे चांगले संबंध कसे होतात, ह्याच्यासाठी ते तिकडे निवडून आलेले. किती वकिलांवरती रेपच्या, पोलीस स्टेशनच्या, फ्रॉडच्या, चिटिंगच्या केसेस दाखल तर हे बार कौन्सिलमध्ये बसले. तुमच्याकडे एखादी तुमची कंप्लेंट जवळ आहे, 25,000ला क्लायंटला फसवलं की क्लायंटनी ॲलिगेशन केली, तुम्ही 25,000 घेतले, काम नाही केलं, ठीक आहे, तुम्हाला तुम्ही बार कौन्सिल साईडवर जाऊन बघा, ठीक आहे, तुम्हाला 2 वर्षाकरता सस्पेंड, 25,000 परत द्या. आणि ह्यांनी जे काम केलं त्याचं काय? काही कोणी विचार करत नाही, वकिलांसाठी कोणीही विचार करत नाही. तुम्हाला कसला सिक्युरिटी नाहीये, तुमच्या फॅमिलीला सिक्युरिटी नाहीये. आज बऱ्याचशा स्कीम म्हणतात की तुम्हाला वकिलांना विमा वगैरे, वकिलांना हे, वकिलांना ते, चेंबर वगैरे. बॉम्बे हायकोर्टला पार्किंगला जागा नाही, बाहेरचा पार्किंगवाला 500 रुपये घेतो. सीटीसीच्या पुढे ज्या पार्किंगला जागा नाही तिकडे 500 रुपये घेतो. दिवसभर गाडी लावली 400-500 त्याचं बिल. आणि हे लोक कोण कमवतात? हे रस्त्यावरचे म्हणजे एकदम त्याला काही त्याला स्टँडर्ड नाही असे लोक. आम्ही कोर्टात आमचं कायदेशीर काम करत होतो की ते प्रोटेक्शन. तुम्ही गावी जा, तुम्हाला कोणती वस्तू फुकटमध्ये मिळत नाही, तुम्हाला 1 रुपयाचा पेपर देखील फुकटमध्ये मिळत नाही, पेन देखील फुकटमध्ये मिळत नाही. सगळ्या सरकार कोर्ट आपल्याकडनं अपेक्षा करतात तुम्ही लिगल एडचे मॅटर घ्या, लोकांना मदत करा. हायकोर्टात तुम्ही जा, बरेचसे मॅटर चालवत तर कोर्ट स्वतः आणतं, हे मॅटर यू ऍक्सेप्ट दिस ब्रीफ. अरे पण ही ब्रीफ ऍक्सेप्ट करतो, ठीक आहे, आम्हाला वाटतं आम्ही घेतो, पण आम्हाला बाहेर आउटसाईडला गेल्यानंतर आम्हाला आमची काय कवडीमोल किंमत नाही. मी गावी जा, टोल नाक्यावरती तुमचा टोल घेणार, पण त्या ठिकाणी पोलीस गेला की त्याला कार्ड दाखवली त्याला फ्री. अरे त्या पोलिसांपेक्षा आम्ही जास्त समाजसेवा करतो, आम्ही लोकांना प्रोटेक्ट करतो. त्याचे केसेस फुकट चालवतो. काय किती केसेस फुकट चालवत असाल, तुम्ही चालवत असाल ना, कमी पैसे दिला म्हणजे ते फुकटच असतं जवळ, त्यात काय मिळतं त्यामध्ये. तर अशा काही प्रोटेक्शन नसतं, टोल तुम्हाला माफ नसतो, तुम्हाला कुठेही किंमत नसते. तुम्हाला एक प्रोटेक्शन असलं पाहिजे, तुमच्या लाईफला प्रोटेक्शन असलं पाहिजे. तुम्ही वय झाल्यानंतर आपलं हे फिजिकल आपलं हातावरचं पोट असल्यानंतर काम असतं आपलं. जोपर्यंत आपले हातपाय चालतात तोपर्यंत आपल्याला क्लायंट येतो, आपण त्याचं काम करून देऊ शकतो. पण ज्या दिवशी तुम्ही हँडिकॅप व्हाल, थकाल, तुम्हाला बसल्यानंतर तुम्हाला कोणतीही पेन्शन मिळत नाही, कोणताही तुम्हाला विमा नाही, तुमचं लाईफ इन्शुअर्ड नाही आहे. त्यामुळे तुम्हाला काय कुठे पण स्टेटस काय यायचं वकील क्षेत्रामध्ये. वकील क्षेत्रात दाखवलं जातं ग्लॅमर आहे, पैसा आहे, नाव आहे, पिक्चरमध्ये दाखवतात, ते पिक्चरमध्ये असते. रिअल लाईफमध्ये कितीतरी वकिलांचे घरं चालत नाहीये. वकिलांचा डेली महिन्याचा 15-20 हजार रुपये पण कमवत असतात, जे इमानदारी कमवत असतात. काही लोकांचे पोलीस स्टेशन सेटिंग असते, कारकून सेट करतो, तो अर्धे पैसे घेतो, हा अर्धे पैसे घेतो. पण बाकीच्या वकिलांचं काय, ज्यांची सेटिंग आहे त्यांचं काय, सिव्हिल लॉवर असतं त्यांचं काय. तर कुठेतरी हे थांबलं पाहिजे. वकिलांना आणि बार काउन्सिलला आणि न्यायालयाला, सरकारला वकिलांसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. त्यांचं प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे, त्यांचं लाईफ सिक्युअर करणं गरजेचं आहे, त्यांना एक परमनंट असं त्यांचं लाईव्हलीहूड असणं गरजेचं आहे. सरकार सांगतं, कोर्ट सांगतात की वकिलांना स्टायपेंड द्या, वकिलांना स्टायपेंड द्यायला हरकत नाही. मग सरकारने का देऊ नये स्टायपेंड? तुम्ही वकील घडवता, आमच्याकडे फुकटच्या अपेक्षा करता, सरकारने स्टायपेंड द्यायला पाहिजे. नवीन वकील आला, ज्युनियर आला, तर त्याला 1500 ते 5000 पण त्याला स्टायपेंड त्यांनी द्यायला पाहिजे. सिनियर वकील आहे, ज्याची मोठी फर्म आहे, त्याचे पूर्ण ऑल इंडिया त्याचं काम आहे, तो स्टायपेंड अफोर्ड करू शकतो. पण छोट्या मोठ्या कुठं त्याच्याकडे काम करणारा जो वकील असेल, याकडे 4 ज्युनियर कामाला असेल, त्याचं महिन्यात स्वतःचा त्याचं कसं खर्च निघत नाही, तो त्या ज्युनियरला काय तो स्टायपेंड देणार. त्यामुळे हे सरकारचं काम आहे. तसं तुम्ही ॲडव्होकेट प्रोटेक्शन आणलं, तुम्ही वकिलांबद्दल त्याच्या फ्युचरची तुम्ही काय व्यवस्था केली, त्यांचे इन्शुरन्स आहे का, त्याला त्याचा लाईफ सिक्युअर्ड आहे का, त्याच्या कुटुंबाला काय भविष्यामध्ये कुठे नोकरी धंदा किंवा काय त्याची तुम्ही तरतूद केली का. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे बार काउन्सिलमध्ये त्या ठिकाणी जाणं, तिथे जाऊन सरकारला जाब विचारणं, कोर्टाला जाब विचारणं, कोर्टामध्ये आपली जी भूमिका असते ती ठामपणे मांडणं आणि वकिलांना न्याय मिळवून देणं. वकील जगाला न्याय मिळवून देतात, आपल्याला न्याय मिळतो का बघा, आपण स्वतःला कुठे न्याय मिळतो का. तुम्ही सगळे हातवरती करा, तुम्हाला पोलीस स्टेशनला गेलं स्वतःवरती कधी काय झालं, तुम्ही एनसी करायला पण पोलीस एनसी करत नाही. तुमच्या एखादी कंप्लेंट आली की तुम्हाला तो एकदम असं त्याला वाटतं की यार सापडला आता वकील, आता याची आता करतो, याची लावतो, याची
ही भीती फक्त ही महाराष्ट्रामध्ये आहे, ही भीती युपीमध्ये नाही आहे, ही भीती बिहारमध्ये नाही आहे, ही भीती दिल्लीमध्ये नाही आहे किंवा इतर जे वरचे उत्तर भागातील जे राज्य आहेत त्या ठिकाणी अशी भीती नाही आहे. काश्मीरमध्ये करून दाखवा, काश्मीरमध्ये पण नाही आहे. मला सांगा, आपण त्यासाठी या बार काउन्सिलवरती माझ्यासारखा एखादा एक ॲडव्होकेट मी कधीच कोणाला घाबरत नाही. मी ही ॲडव्होकेट प्रोटेक्शन पिटिशन फाईल केली, त्यात ऑर्डर झाली, त्यात बिल झालं. आपले जजेस सिक्युअर्ड नाहीत, जजेसवरती हमले होतात. तसे एका जजेला पकडून मारलं. जज लोया यांचा जे जज लोया सेशन कोर्टला त्यांच्याकडे अमित शहाची केस होती. अमित शहाची केस होती, त्या जजला मारलं, नागपूरला मारलं. आणि जेव्हा त्यांचा खून झाला त्यावेळेस त्याच्याबरोबर देखील काही जजेस होते. ते आता जज हायकोर्टला, काही जज सुप्रीम कोर्टला गेले. त्यांनी देखील त्यांना प्रोटेक्ट केलं नाही, त्यांच्याबाबत काही केलं नाही. जज लोयाच्या हत्येबाबतची मी PL दाखल केली होती बॉम्बे हायकोर्टात. त्याच्या अगोदर अनेक PL दाखल केले होते. त्या सगळ्या PL केंद्राने राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून सगळ्या दिल्लीला मागून घेतल्या सुप्रीम कोर्टामध्ये आणि ते सगळ्या डिसाईड केलं. विदाउट ट्रायल, विदाउट गुन्हा दाखल करता ती केस संपून टाकली. माझी PL अजून मी बॉम्बे हायकोर्टला विजय टाकली. उद्या कधी ना कधी सरकार बदलेल आणि त्या जज जे माननीय जे जज लोहे होते त्यांना हा कधी ना कधी आश्चर्य केलं नाही. त्यांना आपण कधी ना कधी मी त्याला न्याय मिळून देईन, माझ्यापर्यंत न्याय मिळून देईन. त्यामुळे माझं बार काउन्सिलवरती जाणं का महत्त्वाचं आहे, मी तुम्हाला शाश्वती देतो. तुम्ही कधी पण या अर्ध्या रात्री माझा दरवाजा ठोका, तुमच्या अन्याय झाला, नितीन सातपुते तुम्हाला उभं राहणार. माझं रेकॉर्ड चेक करा, तुम्ही यूट्यूबला चेक करा, सगळीकडे चेक करा. मी बॉम्बे हायकोर्टला मी खूप हाय प्रोफाईल केसेस दाखल केलेल्या आहेत. अण्णा पाटेकरची केस मी दाखल केलेली आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. अनुराग कश्यपवर दाखल केला होता. मी पायल तन्वीच्या केसमध्ये मी होतो, मी दाखल केलं. भीमा कोरेगावमध्ये मी होतो. बऱ्याचशा आता ही रोहित आर्याची केस झाली ती त्या दिवशी रोहित आर्याचा जेव्हा खून झाला म्हणजे खून माझ्या दृष्टीने त्याचा जो फेक एन्काउंटर झाला, त्याचा एक एन्काउंटर झाल्याच्या नंतर 1 तासाने माझं स्टेटमेंट दिलं होतं की हा खून आहे, हा एन्काउंटर नाही म्हणून. त्या संदर्भाची याचिका देखील दाखल केली. त्यानंतर मी ह्युमन देखील त्याची कंप्लेंट केली. तिकडे सुनावणी चालू आहे. मी भारतातला पहिला व्यक्ती की सांगितलं की हा रोहित आर्याचा यांनी एन्काउंटर केला, हा खोटा आहे, त्याची हत्या केली. त्यामुळे असे बरेच प्रकरण असतात की ते न्याय होत नाही आणि हे प्रकरण दाबली जातात. अक्षय शिंदेच्या केसमध्ये त्या अक्षय शिंदेचा हा खून करण्यात आला. अक्षय शिंदेचा खून काय करण्यात आला, कारण त्या शाळेमध्ये जे रॅकेट चाइल्ड ट्रॅफिकिंगचं जे रॅकेट चालायचं ते अक्षय शिंदेला माहीत होतं. आणि तो अक्षय शिंदे त्या मीरा बोरवणकर यांना सांगण्यासाठी मला घेऊन चाला म्हणत होता. त्या बाहेर त्याला घेऊन गेलं, त्याचा खून केला. कारण ह्याचे सगळे अंडी पिल्ली बाहेर निघाले असतील. तर मुळात इथे मुद्दा न्यायाचा मुद्दा आहे. कोणी उदाहरण देतो, आपल्याकडे न्यायाचा मुद्दा आहे. तर आपल्याला ज्युडिशरीमध्ये जर क्रांती आणायची असेल, ज्युडिशरीमध्ये बार काउन्सिलला क्रांती आणायची असेल आणि भारतामध्ये एक वकील हे जे नाव आहे पूर्वी आम्ही जेव्हा त्यावेळेस ॲडमिशन घेतलं लॉला, अरे कशाला लॉला जातो तिकडून, ते बांद्रा कोर्टाच्या बाहेर वकील उभे असतात, ते अंधेरी कोर्टाच्या बाहेर वकील उभे असतात आणि त्या अमुक कोर्टाच्या बाहेर वकील काय त्यांची किंमत आहे, तू पण असा बाहेर उभा राहणार असं आम्हाला सांगितलं असतं. पण माझ्यासारख्या वकिलांनी अनेक अशा केसेस दाखल केल्या ज्याच्यामुळे त्या हायलाईट होतात, मीडिया हायलाईट होतात आणि या क्षेत्राला एक ग्लॅमर आलं. ग्लॅमर लोक आता बघा ऍडमिशनला कॅट हे नंतर कॅट चालू केलं, सेंट्रल CET काहीतरी म्हणतात, CET चालू केला. पूर्वी तसं आमच्या काळात तसं नव्हतं, शिकणार दिल्लीला माहिती त्यावेळेस डायरेक्ट आमची ऍडमिशन व्हायची. पण हे ग्लॅमर आणलं, हे आपण आणलेलं आहे, मी आणलेलं आहे. भारतामध्ये मीटू मुवमेंट आणणारा मी, ज्या महिलांवरती 20-30 वर्षावरती अत्याचार झालेला त्यांना वाचा फुटलेली होती, त्यांना वाचा फुटली, त्यांनी आपल्या तक्रारी ओपनली सांगण्यास सुरुवात केली, हे भारतामध्ये आणणारं मी भारतात क्रांती आणू शकतो, वकिली क्षेत्रात क्रांती आणू शकतो. त्यामुळे ज्या काही सुविधा आहेत तुमच्या, ज्या काही तुमच्या मागण्या असतील त्या तुम्ही माझ्याबरोबर पोचवा. मला बार काउन्सिलवरती निवडून पाठवा. फर्स्ट प्रेफरन्शियल वोटमध्ये मला तुम्ही द्या, जेणेकरून तुमच्या म्हणजे माझ्या अपेक्षा, तुमच्या अपेक्षा म्हणजे माझ्या अपेक्षा आहे. कारण मी आयुष्यात मी खूप स्ट्रगल करून आलेलो आहे, अगदी तळागाळातून आलेलो आहे, अगदी ABM कोर्टापासून स्टार्ट केलेलं आहे. मी जेव्हा वकील क्षेत्रात आलो तेव्हा माझ्याकडे कोर्ट घ्यायला पैसे नव्हते. पण आज माझं बॉम्बेला ऑफिस आहे, दिल्लीत ऑफिस आहे, दादरला ऑफिस आहे आणि माझ्याकडे जवळ 20 वकील माझ्याकडे काम करतात. अगदी खूप बॉम्बे हायकोर्टचे खूप माझ्याकडे मॅटर आहेत खूप. आणि हे सगळं साध्य केलं मी माझ्या प्रामाणिकपणाने. आणि मी काहीतरी माझं पूर्वीपासून असं होतं, माझं पिंड असं आहे, समाजसेवेचा माझं पिंड आहे. लोकांची सेवा करतोच आहे, वकिलांसाठी पण करतो. बाकी त्या ठिकाणी त्या एंटरपिला साधा यादव नावाच्या त्या वकील महिलेला मारलं, त्यावेळेस देखील आम्ही ती याचिका दाखल केली तिथे बॉम्बे हायकोर्टला आणि कारवाई केलेली आहे. त्यामुळे जिथे जिथे कुठे अन्याय झाला त्या ठिकाणी आम्ही जातो आणि कारवाई करतो आणि त्यांना सोडत नाही. आणि ही दहशत बसली पाहिजे पोलिसांमध्ये, सिस्टममध्ये दहशत बसली पाहिजे. काल बरं आपले जजेस, माननीय जजेस रेवती डेरे मोहिते यांचं प्रमोशन झालं, त्या चीफ जस्टिस मेघालयला गेला. त्यांनी जातानाच त्यांनी एक स्टेटमेंट केलं होता,
त्याचा फेरवेळ झाला त्यावेळेस त्यांनी स्टेटमेंट केलं की तुम्ही सिस्टम बरोबर लढा, बोल्डमध्ये लढा, न घाबरता लढा आणि तुम्ही त्यांचा आवाज उचला. हे आवाज उचलण्याची धमक ही फक्त वकिलांमध्ये आहे आणि ही वकिलांची धमक जी आहे आपली ही ती ताकद, ही बाहेर काढायची ताकद जी आहे ना ती माझ्यामध्ये. ती तुम्ही मला बार काउन्सिलला मला पाठवा, निवडून द्या, फर्स्ट पेपर्सने निवडून द्या. तुम्हाला नितीन सातपुते तुम्हाला यापुढे निवडून आल्यानंतर नेहमी तुमच्या बारमध्ये दिसणार, तुमच्या समस्या जाणून घेणार आणि तुम्ही कधी आला तर माझा दरवाजा तुमच्यासाठी ओपन असणार. आणि सर्वांना माझी विनंती आहे, बाकीच्या गोष्टी मी जास्त काही बोलत नाही. मी तुम्हाला कोणत्या फॅसिलिटी देईन, काय देईन, तुमच्या ज्या काय मागण्या असतील आपण त्या मागण्या करा. तुम्ही काल परवा एक स्टेटमेंट आलं होतं, एक मंत्र्याचं स्टेटमेंट होतं, नाव घेत नाही. तुम्हाला घोषणा करायला काय चालते, काय फरक पडतो घोषणा करायला? असे घोषणा करतात, घोषणा करून काय फायदा नाही. त्यामुळे घोषणा नाही करायचं. काय करायचं आहे मला माहिती, काय करायचं. तुमच्या समस्या घेऊन या, तुमच्यासाठी नितीन सातपुते उभा आहे. तुमच्या समस्याचं निराकरण नाही झालं तर नितीन सातपुते नाव लावणार नाही. त्यामुळे तुमच्या काय शंका असेल, माझ्याकडनं काय अपेक्षा असेल, तुम्ही एकदम विकासपणे मला हे काही तुमचे क्वेरी, शंका किंवा काय अडचणी असेल तर मला सांगू शकता, जेणेकरून या गोष्टी मी बार काउन्सिलला सांगेल. जर बार काउन्सिल नाही ऐकला तर मी बॉम्बे हायकोर्टमध्ये केस दाखल करेल. तुम्हाला एक अजून एक गोष्ट सांगतो, एक किस्सा. आता बघा, आपण सगळे वकील, सगळे अनुभवी वकील इकडे सगळे 20-30 वर्ष प्रॅक्टिस झाले, पुन्हा 40 झाले असेल. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पॅनलवर असतात, पॅनलचे सरकारी वकील असतात, त्यांना घेतलं जातं. त्यांची पॅनल A-B-C अशी पॅनल असतात. आता एवढे अनुभवी वकील असतात, त्यांची नावं तिकडे जायला पाहिजे, पण तसं नसतं. दिल्लीमधून अमुक एका वकिलाचा कोणतरी रेफरन्स नाही, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पॅनलवरती एका वकिलाची निवड झाली. एका वकिलाचा अनुभव तुम्ही ऐकायला थक्क व्हाल, त्याची सनद पाहून तुम्ही एकदम थक्क व्हाल. त्याला सनद मिळाली फेब्रुवारी 2025 ऑक्टोबरमध्ये त्याचं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पॅनलवरती नाव जात आहे की हा सिनियर काउन्सिल फॉर द सेंट्रल गव्हर्नमेंट, त्याचं नाव त्यामध्ये आलं. मग ह्यांनी जो क्रायटेरिया जो लावला आहे की 6 महिन्याचा त्याला अनुभव नाही, वर्ष पण नाही झालं त्याच्या अजून सनदेला, त्याला सिनियर काउन्सिल म्हणून टॉप सिरियल नंबर 1 वरती नाव आहे. तुमच्याकडे आली सर बघा लिस्ट, सिरियल टॉप वरती नाव आलेलं आहे. त्यामुळे हा कुठेतरी अन्याय होतो. इथे अंकल जज टाईपचं ते सगळं ते रिलेशन असतं. त्यामुळे हा अन्याय झाला नाही पाहिजे. सर्व वकिलांना संधी मिळाली पाहिजे आणि जज बाप मुलगा पण जज आणि सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या थांबल्या पाहिजे कुठेतरी. सर्वांना समान संधी, राजा का लड़का राजा नहीं बनेगा, सबको समान संधि, समान इक्वल अपॉर्चुनिटी सबको मिलना चाहिए. इसके लिए मैं स्ट्रगल कर रहा हूँ, फाइट कर रहा हूँ. एक चीज़ है, अभी जितने सारे अभी लॉ के स्टूडेंट अभी कल परसों पास हुए, दीपक एडवोकेट दीपक 2022 के निशान है, इनका ये अभी क्लियर हुआ. अभी इनकी जैसे और भी है, ये जो फॉर्म भरने को गए इनको पेनल्टी मारा 2000, बार काउंसिल ने पेनल्टी मारा 2000. इनरोलमेंट का फीस है 500 रुपये, जो पहले फीस था 15,500. जब मामला सुप्रीम कोर्ट चला गया, सुप्रीम कोर्ट ने बोला 15,500 जो है अनवॉरंटेड है, इलीगल आर्बिट्री है, इतना नहीं 500 रुपये देना पड़ेगा. 15,500 वरून 500 रुपयावरती फी आणली. म्हणजे किती फायदा झाला. हे असं बार काउन्सिल करतं, हे पैसे जातात कुठे. आता ABची एक्झाम 3,500-4,000 फी घेतली, ते पैसे जातात पुढे. आता हे पेनल्टी पर इयर 500 रुपये पेनल्टी. ही पेनल्टी का भरावी. सगळे वकील काय श्रीमंत घरातून आलेले असतात का, म्हणजे तळागाळातून आले असतात, झोपडपट्टीतून आले असतात किंवा त्यांची परिस्थिती ठीक नसते असे वकील आलेले असतात. त्याचे कोर्ट आणि सनद घेण्यामध्ये त्यांचे पैसे जातात. तर हे 2,000 का भरायचे. जर एनरोलमेंटला 500 रुपये असतात तर 2,000 पेनल्टी का. ही बाबत आम्ही चॅलेंज करतो बॉम्बे हायकोर्टला. आणि बार काउन्सिलचे अजून एक मोठा डिसिजन होता की मुक्त विद्यापीठातून जे ग्रॅज्युएट झालेले आहेत मुलं त्यांना लॉला ॲडमिशन देऊ नका. त्याचं कारण असं, मुक्त विद्यापीठामध्ये 10वी आणि 12वी त्यांची झालेली नसते, पण ते FY SY TY करून ते ग्रॅज्युएट झालेले असतात आणि त्यानंतर त्यांची 10वी 12वी नसल्यामुळे अशा विद्यार्थ्यांना लॉला ॲडमिशन देऊ नका असं त्यांनी एक रूल पास केला. लीगल एज्युकेशन रूल 2008 त्यातला कलम 5. या कलम 5मुळे अनेक मुलं जे होते ओपन युनिव्हर्सिटीमध्ये मुक्त विद्यापीठामध्ये जे निवडून जे वकील होऊ शकत नव्हते ते मी चॅलेंज केलं होतं 2012 आणि 14ला. काय जजमेंट झालं, बॉम्बे हायकोर्टने सांगितलं, लार्जर बेंचने जजमेंट दिलं त्यामध्ये की सांगितलं की ओपन युनिव्हर्सिटीमधून ज्या मुलांनी एज्युकेशन घेतलेलं आहे, ज्याचा 3 इयर्स कोर्स हा ग्रॅज्युएशन झालेला आहे, अशांना लॉला ॲडमिशन दिलं पाहिजे. आणि त्यामुळे हा रूल हा सेटिसाईड केला. आणि आज ते जजमेंट ते रिपोर्ट झालं, ते जजमेंट आज MPSCला किंवा इतर कुठले जे अथॉरिटीज आहे ते साईड केलं जातं. शोभा बुद्धिवंत नावाचं जजमेंट आहे, ते मी केलं होतं, विद्यार्थ्यांसाठी केलं होतं.
अशा अनेक मी आता ह्या गोष्टी ज्या आहेत मी केलेल्या आहेत त्या, आणि त्या आता एवढ्या कमी वेळात सांगणं उचित होणार नाही. आज मी दुपारी 2 वाजता सगळे जमले होते, त्यावेळेस मला यायला जमलं नाही. त्यावेळेस मला ट्रॅफिकमध्ये उशीर झाला, पण मी तुम्हाला आश्वासन देतो पुन्हा एकदा येईल, आणि पुन्हा एकदा माझे पॅम्पलेट वगैरे पण नाही आले आज, तर मी येईल आणि तुमच्याकडे मी येऊन तुमच्याकडे मी मदत मागेन. पण 2 वाजता येईल. त्यावेळेस सर्वांनी एक आवश्यक उपस्थिती तिथं ठेवा, आणि तुम्हाला विनंती आहे तुम्हाला मी चांगलं काहीतरी करून जाईल. जी पुढची मला अविश्वसनीय अशा गोष्टी मी आयुष्यामध्ये केलेल्या आहेत बऱ्याचशा, त्या कधी पॉसिबल नाही अशा गोष्टी झाल्या माझ्यातून घडलेल्या आहेत. व ईश्वरची कृपा आहे त्यामध्ये आणि माझी मेहनत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मला निवडून द्या भरघोस मताने, फर्स्ट प्रेफरन्स देऊन मला निवडून द्या, आणि तुम्ही चमत्कार बघा. नाही ह्या बारपासेवाल्यांना मी धारा धरला नाही, त्या चीफ जस्टिस धारा धरला तर तिथे सातपुते नाव लावणार. आम्ही आताच पण आता जेजेसच्या पण मी कंप्लेंट करतो की जिथे अन्याय झाला तिथे जेजेसच्या कंप्लेंट झाल्या पाहिजे. इथं मध्ये तुम्हाला माहीत असेल बॉम्बे हायकोर्टमध्ये जस्टिस गडकरीच्या कोर्टामध्ये एक वकील जस्टिस 2 पडला. त्यांच्या कोर्टात आम्ही नेहमी ॲप करतो. ते पूर्वी पीपी होते. जेव्हा ते पीपी होते तेव्हा जजकडनं ते रोज ओरडा खायचे, रोज त्यांना ओरडलं जायचं, ते सॉरी बोलायचे. आमचे किती मॅटरमध्ये माझ्या अपोनेंटमध्ये होते. जेव्हा ते जज झाले ते विसरले की ते स्वतः देखील वकील होते. तुमच्याकडे येणारा जो वकील असतो तो ज्युनियर असतो, सिनियर असतो, कुणी असतो, त्याला एवढं झापलं तुझ्या कंटेम काढतो. असे कितीतरी त्यांनी कंटेम काढले. त्याला झापलं, त्याला चक्कर पडला, बेशुद्ध पडला, त्याला घेऊन स्ट्रेचरवरती घेऊन जावं लागलं. तर हा जो कुठेतरी चाललं हे ज्याच्यासाठी जाग नाही विचार. सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस CJI जे होते भूषण गवई यांनी सांगितलं की अशा अमुक एका बॉम्बे हायकोर्ट एका जजच्या कोर्टामध्ये एखादा वकील तो बेशुद्ध होऊन पडला, त्याला एवढं झापलं कोर्टाने. त्यांनी सांगितलं पुढची तुमच्या डोक्यात जाऊन देऊ नका. तुम्ही या ठिकाणी बसलात ना, या ठिकाणी तुमचा इगो सॅटिस्फाय करायला बसलेला नाही, तुम्ही लोकसेवा करायला बसलेले आहे. त्यामुळे तुम्ही लोकसेवा करा. तुम्हाला वकिलांना ओढायची गरज नाही. खाली MM कोर्टात देखील काही अशा टाईपचे जज असतात, सेशन कोर्टला देखील आम्ही जातो, सोडतच नाही आम्ही त्यांना, त्याच्या मागेच लागतो त्यांना. फार आम्ही आता काय करायचं जातं ते तुम्हाला ते कळेल कधीतरी, त्यांची काय अशी वाट लावून टाकतो. का म्हणजे तुम्ही हे कोर्ट म्हणजे काय तुमची एकट्याची कोर्ट होत नाही. वकील आणि कोर्ट, जज आणि स्टाफ आणि क्लायंट या सगळ्यांचे मिळून हे कोर्ट बनतो. रिलेशन बिटवीन द बार अँड बेंच शुड बी ॲमिकेबल अँड प्लेझंट अँड कम्फर्टेबल. तुम्ही जज आहात म्हणून एखादा नवीन वकील तुमच्याकडे येऊन जेव्हा आर्ग्युमेंट करतो त्याला कम्फर्ट फील झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टी होत नाही. ज्याच्यात आपली मनमानी करतात, दादागिरी करतात. काही टीचर्स असतात आता MM कोर्टात येतात, 3 वर्ष MPC 3 वर्ष लॉची हे कंप्लीट करून MPC परीक्षा डायरेक्ट येतात. कधी अनुभव नसतो वकील क्षेत्रात काय असतं. या कोर्टातील वकिलांना विचारा सुरुवातीच्या काळात काय स्ट्रगल करावं लागतं, कसं थांबावं लागतं, काय क्लायंट मिळवलं, काय त्याला पापड घालावं लागतात. या सगळ्या गोष्टी जजेस करत नाही. त्यांना काहीच कळत नाही, ते डायरेक्ट येतात बसतात. पण त्यांना असं वाटतं ते बॉस बनले नाही, आपण त्याचे नोकर आहोत, आम्ही ऑफिसर ऑफ द कोर्ट आहोत. हे त्यांच्या डोक्यात नसतं. हे त्यांना समजायला त्याला 10-15 वर्ष जातात. वकिलांच्या अडचणी समजायला 10 वर्ष लागतात. तोपर्यंत आपलं नुकसान करतात, आपल्या क्लायंटकडचं नुकसान करतात, क्लायंट समोर काय बोलतात, अपमान करतात. या कुठे थांबलं पाहिजे. वकिलाला कोर्टात अपमान करणं हा देखील कंटेम आहे. त्या जजेसवरती कंटेम दाखल व्हायला पाहिजे. असे कंटेम आम्ही नितीन सातपुते यांनी दाखल केलेले आहेत, जजेसवरती कंटेम दाखल केलेले आहेत. आता परवा बॉम्बे हायकोर्टमध्ये एका मॅटरमध्ये बॉम्बे हायकोर्टने नॉट टू टेक कोर्सी ॲक्शन अशी ऑर्डर केली. आता ते आरोपीसाठी चांगलं आहे नॉट टू टेक कोर्सी ॲक्शन. सुप्रीम कोर्टने सांगितलं आहे निहारिका इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सांगितलं की नॉट टू टेक कोर्सिव्ह ॲक्शन, स्टे ऑन द इन्व्हेस्टिगेशन अँड नॉट टू फाईल चार्जशीट अशी ऑर्डर बॉम्बे हायकोर्टने करू. तरी देखील बॉम्बे हायकोर्ट ही जजेसची मनमानी असते. मग त्या जजेसचा त्याच्यावर कंटेम्प्ट का फाईल करू नये. तो कंटेम्प्ट मी आता परवा फाईल करतो. अशा कंटेम्प्ट फाईल अशी जजेसना धडा शिकवला पाहिजे. जस्टिस गडकरीचं उदाहरण तुम्हाला सांगतो. त्यांच्याकडे क्वॉशिंगला आपण तुमच्याकडे क्लायंट येतात, क्वॉशिंगसाठी मॅटर असं आपण दाखल करतो. क्वॉशिंगला गेलं तर FR क्वॉशिंगला देऊ जातो. मधल्या काळात बॉम्बे हायकोर्टला मॅटर लागत नाही, 2-2 महिने मॅटर लागत नाही. तारीख दिली ती 4 वीक. आता 4 आठवड्याची तारीख तुम्हाला आली आणि त्या दरम्यान चार्जशीट दाखल होते. जे सांगतात नाऊ चार्जशीट इज फाईल, गो फॉर डिस्चार्ज. अरे गो फॉर डिस्चार्ज कशाला? हे कोर्ट नाही का? याला ज्युडिशियल नाही का? तिकडे असाइनमेंट असतं. तिकडे असाइनमेंट आहे चॅलेंज द प्रोसिडिंग, चॅलेंज द FIR, क्वॉशिंग ऑफ द FIR अँड क्वॉशिंग ऑफ द प्रोसिडिंग असं दोन्ही असतं. ते असाइनमेंट दिलेलं असतं. ते असाइनमेंट चीफ जस्टिसने दिलेलं असतं. त्याच्या अगेन्स्टमध्ये हे सांगतात यू विड्रॉ, धमकी देतात तिकडे, नाही तर मी ऑर्डर पास करीन, मग अमुक फलानं करीन. तर ह्या अशा केसमध्ये त्यांनी जे गो फॉर डिस्चार्जसाठी जे रिजेक्ट केलेलं आहे ते सुप्रीम कोर्टला जाऊन परत रिमांड बॅक आलं आहे. सुप्रीम कोर्टने सांगितलं यांची ऑर्डर रॉंग आहे, टू डिसाइड इट ऑन मेरिट. असे प्रत्येक वेळेस त्यांची ऑर्डर येतात पण जजेस ऐकत.
अशी जिद्द लागते. त्यामुळे यांना बार काउन्सिलर एक असं एक प्लॅटफॉर्म आहे आणि तुम्ही आहात आणि मी आहे, अशा ठिकाणी यांना आपण काहीतरी शिकू शकतो, याच्यामध्ये एक सुधारणा करू शकतो, एक क्रांती आणू शकतो. ही क्रांती म्हणता येईल की हे जे ज्युडिशियल सिस्टम जी आहे ती स्मूथ झाली पाहिजे. आपण या क्षेत्रामध्ये आहोत, आज आपण काम करतो, आज आपलं एक क्लायंट काम झाले की उद्या दुसरा कोणता क्लायंट आपल्याकडे येतो, ते काम मिळेल का नाही मिळेल शाश्वती नसते, ही शाश्वती निर्माण झाली पाहिजे. तुम्हाला असं आयुष्यात वाटलं पाहिजे की हा वकील क्षेत्र सोडू नये म्हणून. यांची चालते वकिली चालते, पण बाकीच्यांचं काय? बाकी ज्युनियर वकील एवढे येतात, 4-4-5 वर्ष काम करतात, बाहेरून लोक येतात, त्यांच्याकडे लोकल बेसही नसतो, कुठेतरी नोकरी करतात चालू असतं. हे तुम्हाला जे कम्फर्ट क्लायंट हे सगळं मिळालं पाहिजे, तुमचं आयुष्य एकदम सिक्युअर आणि कम्फर्टेबल झालं पाहिजे. त्यासाठी हा लढा आहे माझा आणि हा लढा जो आहे तुमच्यासाठी आहे, वकिलांसाठी आहे. मला निवडून पाठवा. मी असंही वकिलांसाठी काम करतो असेल, पण माझे जर तुम्ही मला बार काउन्सिलला निवडून पाठवलं तर माझे हात बळकट होतील, मला त्या ठिकाणी बोलायला ताकद मिळेल, तेजस्वी भांडायला मला ताकद मिळेल. बार काउन्सिलवरती आपलं अधिराज्य होईल, तुमच्या समस्या तिथपर्यंत पोहोचतील. वकिलांच्या फी बाबतचा जो विषय आहे, तुम्ही बार काउन्सिलला कधी कंप्लेंट करू बघा की माझी फी यांनी दिली नाही. बार काउन्सिल तुम्हाला लेटर देतात, तुम्ही जावा तिकडे. तुम्ही पोलीस स्टेशनला जरी तक्रार दिली की माझी फसवणूक झाली, यांनी माझं काम करून घेतलं आणि मला फी नाही दिली, तर पोलीस म्हणतात हे तुमचं दिवाणी दावा आहे, तुम्ही तिकडे बार काउन्सिलला जावा. अरे आम्ही जायचं कुठे? बार काउन्सिलरचं काम काय आहे? पैसे घ्यायचे, 3,500 रुपये घ्यायचे, 2,000 घ्यायचे, 15,000 घ्यायचे, पाट्या करायच्या. हे असं चालणार नाही. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कुठेतरी हा अन्याय आपल्यावरचा अन्याय आहे. आपण लोकांना नाही देतो, पण आपल्यावरचा अन्याय आपण दूर करू शकत नाही. इथे आपण हतबल ठरतो आणि त्यामुळे हा अन्याय दूर करायचा असेल तर कुठेतरी आपल्याला नितीन सातपुते यांना फर्स्ट प्रेफरन्स निवडून दिलं पाहिजे. आणि तिकडे गेल्यानंतर माझे काही जुने मित्र असतील ते मला चांगले ओळखतात. आपण काय फाईट करतो, कशी फाईट करतो ते सर्व परिचित आहेत. दत्ता आहे इकडे, सदापुते साहेब आहेत, सर्वदे साहेब आहेत, दिलीप आहे, राजीव देसाई आहेत, बरेचसे इकडे जुने मेंबर आहेत. आपला हे पण आमचे जुने मित्र आहेत, त्यांना पण माहिती आहे. बरेच जुने लोक आहेत, त्यांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही आता विचार करा, आतापर्यंत इथून मागच्या 10 वर्षापूर्वी किंवा 5 वर्षापूर्वी बार काउन्सिलचे किती लोक इकडे आले आणि निवडून गेल्यानंतर किती वेळा तुमच्याकडे आले? तुमच्या समस्या तुमच्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या का? त्यांनी निराकरण केलं का? पण तुमची एक कंप्लेंट जातो तुमच्या विरुद्ध, हेच बसतात लगेच तिकडे कमिटी, 3 मेंबर कमिटी. प्रायमरीली ही फाउंड एज देयर इज अ प्रोफेशनल मिसकंडक्ट ऑन पार्ट ऑफ दिस ॲडव्होकेट, देअरफॉर मॅटर इज रेफर टू द हायर कमिटी, असं करून रेफर करतात. मग हे कुठे विसरतात? हे कधी प्रॅक्टिस करत नाही, हे कधी कोर्टात जात नाही. यातले काही मोजके ॲडव्होकेट आहेत, फक्त ते दिसतात फक्त प्रॅक्टिसमध्ये, बाकी यांचं बघा. तर हे असा हा अन्याय हा वकिलांवरती होतो. आणि हे काउन्सिल हेच हे ठिकाण जे आहे ना, हे अन्यायाचं ठिकाण आहे. त्यामुळे हे अन्यायाच्या ठिकाणी इथे प्रत्येकाला न्याय मिळावा, त्यासाठी नितीन सातपुते त्या ठिकाणी गेले पाहिजे. आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांची मला मदत लागेल. आणि सर्वांना मी हात जोडून विनंती करतो की मला त्या ठिकाणी फर्स्ट प्रेफरन्स तुम्ही त्या ठिकाणी मला पाठवा आणि तुमच्यावरची जे होणारे अन्याय हे तुमच्यावरती होणार नाही याचं मी तुम्हाला आश्वासन देतो. आता आपले मोरे साहेब आले आहेत बारसे, ते काही 2 शब्द बोलतील. आणि सरांना जो अनुभव आहे खऱ्या अर्थाने आपल्यासमोर मांडलेला आहे, त्यांनी जो स्ट्रगल केलेला आहे आणि तळागाळातून आलेले आहेत. तर अशा प्रकारे त्यांना प्रत्येक गोष्ट माहिती आहे की वकिलांना काय पाहिजे, काय एक्सपेक्टेशन्स आहेत, ह्या सर्व गोष्टी त्यांना माहीत आहेत. तर मोरे साहेब पण आपलं मनोगत व्यक्त करतील 2 शब्द. मोरे साहेब. आज उपस्थित सगळे आपले मंचावरचे आमचे प्रेसिडेंट साहेब मिथिलेश कुमार गिरी, आपले पाहुणे नितीन सातपुते सर, मी एवढंच फक्त सांगेन आणि मी थोडासा स्वार्थी राहीन ते ह्याच्यासाठी, कारण मी लोकल आहे, मला फर्स्ट प्रेफरन्स द्यावा एवढं त्यांना सांगणार आहे मी. ना सातपुते सरांनी बरंच काही सांगितलं असेल, आपण मी नव्हतो, पण तरी सुद्धा आणि इथे मी लोकल असल्यामुळे इथल्या लोकल बारच्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत, तसं एक नंबर प्रॉब्लेम असा आहे, आपण टेरेस घेतलेला आहे पण तो मिळालेला नाहीये.